पण बंधूंनो एक चुकीचे पडलं पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. एक चुकीचे पडलं, एक चुकीचे पडलं तुमसरला, एक चुकीचे पडलं साकोलीला, पवनीला. आणि त्यामुळे नेत्यांनी विचार करायचा. आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी फळा तमाशा गोळा करतो. पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी हे पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल. पक्ष एवढा मोठा झाला की 51% मत मिळाले, 1.5 कोटी सदस्य त्या पक्षाची आहे. एक नगरपालिकेने कमी असं होणार नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदलांची केली. पंकज परदेने मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवून द्या. ना पंकज आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे म्हणणारे ते सर्व व्हॉट्सअपवर सर्व्हिलन्स पण टाकले. कोण काय एवढं म्हणतं व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं म्हणजे व्हॉट्सअपवर सर्व्हिलन्स पण नाही, कोण काय व्यक्तिमत्व आम्हाला माहित नाही. म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय, पहिला निर्णय काय आजचा भारतीय जनता पार्टी लढवायची ना, तिने जाहीर लढवायची का एकच लढवायची. तुम्ही 51% लढाई लढा. मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा, साकोली, तुमचा पवनीकडचा आंदोलन करणार नाही. जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय, जेवढा मध्ये न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल. जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्याकरता लावली, 288 पैकी 237, भाजपा 149 पैकी 167 आमदार भाजपचे निवडून आले, 92% आमदार निवडून आले. त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये लावणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत लावणार आहे. विधानसभेपेक्षा जास्त ताकद आहे भंडारा. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.